तू जेव्हा स्टार्टिंगला हा कॉन्टेंट बनवायला चालू केलेला तेव्हा तू जास्त व्हिडिओ बनवायची नाही, तू म्हणाली तू फक्त फिरायचीस, व्हिडिओज असे बनवले नव्हतेस. जर तुला हा आत्ता जो पूर्ण काय म्हणतात एक ऑनलाईन कॉन्टेंट क्रिएशनचा गेम हा तुला जो आता समजतोय, हा जर तेव्हा स्टार्टिंगला समजला असता तर काय चेंजेस, म्हणजे तुला किती चेंज वाटतं हे की तू वेगळ्या प्रकारे केलं असतं? पण आता असं झालं की त्या म्हणजे बोलून पण फायदा नाही ना, कारण तर तेव्हा मला जर कळलं असतं की नाही ह्याचा मला कसा फायदा होतोय, मग मी अजून जास्त प्रयत्न केले असते, म्हणजे प्रॉपर व्हिडिओ शूट केले असते, सगळं प्रॉपर केलं असतं. पण आता मला हे लेट कळतं आहे, पण आता मला कळलंच आहे तर मी पण की नाही आता जर कळलं तर अजून जरा फोर्सने आपण कॉन्टेंट क्रिएशन सुरू करूया. ते आता ते गेलं आता आपण बोलू शकत नाही, पण आता सध्या माझ्या हातात जे आहे त्याच्यावरच मी ठाम आहे. कारण आता इंस्टाग्राम पण एवढं सारखं नुसतं बदलत असतं, तर माझं थोडं शिफ्ट होतं यूट्यूबवरती की नाही बाई यूट्यूबवर थोडासा आता सिरियसनेस घेऊया, कारण यूट्यूबवर पण पैसे येणारच आहेत आणि इथून तर असे पण येतातच आहे, तर थोडं शिफ्ट करून यूट्यूबला पण तेवढा सिरियसनेस द्यायला हवा. सध्या माझी प्रायोरिटी ती पण आहे. राईट. नवीन जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, नवीन कॉन्टेंट क्रिएटर ज्यांना तुला बघून जे कॉन्टेंट बनवायचं आहे, त्यांना छोटे छोटे फॅन्स तुझे, त्यांना तू काय सजेशन देशील की त्यांना जर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये यायचं आहे तर त्यांना तू काय सजेशन देशील? आधी आपली कशात आवड आहे तो एक टॉपिक उचला आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ चालू करा. कारण जर एकाला आवड असेल ना त्यात तो आरामात व्हिडिओ करू शकतो, कारण तुला बोलायला आहे तेवढं. जर आपण असंच ठरवलं की ना ह्याचा ट्रॅव्हलचाच व्हिडिओ जातोय पण मला तेवढी ट्रॅव्हलची आवड नाही आहे, तर तो व्हिडिओ नाही जाणार आणि तो बोलू पण शकणार नाही. पण जर कोणाला ट्रॅव्हल आवडतं आहे तर त्याच्यावरती करायचे व्हिडिओ, फूड आवडतं आहे, कोणाला फायनान्स आहेत आणि खूप ब्युटी आहे, जे आपल्याला आवड आहे त्याच्यावरती डायरेक्ट व्हिडिओ चालू करायचं. आणि असं बरोबर आणि चूक कॉन्टेंटमध्ये काहीच नाही आहे. तू आरामात जेव्हा तू चालू करणार तेव्हा तुला आपल्या चुका करणार की नाही मला हे असं नाही असं करायला पाहिजे. जोपर्यंत माणूस पडत नाही ना तोपर्यंत काही शिकणार नाही की मी आता हे चालू करेन, आता चालू करेन. नाही, चालूच करायचं. एकदा तू पडलास ना की पडलास त्यात, मग तुला मागे थांबायचं नाही आहे. कर्ल मूव्ज आता नेक्स्ट 5 इयर्स कर्ल्ड म्यूज आहे. ओके, मूव्ज बोल. हितेच म्हणून तुला कळलं मी का बोलली की मला माझं नाव चेंज करायचं. राईट. ओके, दिव्या इंदुलकर, हिला आता पुढच्या नेक्स्ट 2 इयर्समध्ये काय प्लॅनिंग आहे तुझी, म्हणजे काय प्रोजेक्ट्स आहेत किंवा तुला काय प्लॅन करते की माझं इंस्टाग्राम किंवा यूट्यूब हे कोणत्या वे मध्ये गेलं पाहिजे, काय तुझे प्लॅनिंग आहे? मला यूट्यूबसाठी आहे की माझं लॉंग फॉर्म व्हिडिओ जेवढे जातील तेवढे मला टाकायचे आहेत. कारण शॉर्ट्स आहेत पण मेन व्ह्यूज आणि सगळं जे आहे ते लॉंग फॉर्ममध्येच आहे. तर मला आणि लोकांना आता मी खूप व्हिडिओ टाकले माझ्या यूट्यूबवरती, मग मला कळलं की माझ्या कोणत्या व्हिडिओजला जास्त रिस्पॉन्स येतो आहे, तो बेसिकली ट्रॅव्हलच्या आयटेनरीला. त्यामुळे आता ट्रॅव्हलच्या आयटेनरीवरतीच त्याच व्हिडिओवरती काम करते आहे की कसं कुठून कसं जायचं, तेच आता सगळे व्हिडिओ येणार आहेत. आणि इंस्टाग्रामवरती आहे की ट्रेंडला थोडंसं राहून, म्हणजे एकदम पण ट्रेंडला चिटकून नाही, पण स्वतःचं पण स्टाईल आणि ट्रेंड जे मला कन्सेप्ट दाखवायचे लोकांना ते थोडंसं जे रिलेट करून कसं कॉन्टेंट बनवता येईल त्याच्यावरती जोर आहे. ओके. पण इंस्टाग्राम थोडंसं ना वरखाली मग आता सध्या इंस्टाग्रामचं मला असं काही वाटत नाही, कारण व्ह्यूज जरी असतात ना कधी कधी, पण जे तुला फॉलो करतात ते करतच राहणार आहेत. मग त्याचं हे नाही आहे, कधी कधी ब्रँड बोलतात की तुमचे व्ह्यूज नाही आहेत, पण कधी कधी असे ब्रँड येतात की त्यांना कॉन्टेंट आवडलं म्हणून ते आलेत. मग सध्या मला असं आहे की माझे व्ह्यूज पण वाढवतील आणि माझी जी कन्सेप्ट आहे ती पण लोकांना दाखवतील, असं सध्या तिकडे माझं काम चाललं आहे. आणि यूट्यूबचं लॉंग फॉर्ममध्ये मग बघू, प्रयत्न सगळीकडे चालू आहेत, पण इथे मला रीच व्हायचं आहे असं काही नाही आहे. पण काही ब्रँड्स आहेत ज्यांच्यावर मला कोलॅब करायचं आहे, तर ते आहे जरा मॅनिफेस्ट करते की मला ह्या लोकांबरोबर कोलॅब करायचं आहे, तर ते सध्या प्लॅनमध्ये आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.